थंड पेय पिल्यास तुम्हालाही जाणवते झणझणा? काय तुम्ही दंत समस्यामुळे परेशान आहात? काय तुम्हालाही जाणवतो हिरड्यांचा त्रास? तुम्हालाही काढायचा आहे तुमचा किडलेला दात आणि त्याजागी बसवायचा आहे नवीन दात? अशा अनेक दंत समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून औषधोपचार करणारे डॉक्टर हरीश कमाने यांचे तुमसर येथील श्रीयश मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, जे आहे अत्याधुनिक सुविधायुक्त संपूर्ण ओरल हेल्थ समस्यावर उपचार करणारे एकमेव हॉस्पिटल. बघा डॉक्टर हरीश कमाने यांची विशेष मुलाखत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर हरीश कमाने आहे. मी दंतचिकित्सक मागील 8 वर्षापासून तुमचं मी असं नवीन अत्याधुनिक सुविधा घेऊन मी आपलं स्वतःच एक सेटअप स्टार्ट केलेलं आहे आम्ही. माझा अगोदर सेटअप दुसऱ्या जुन्या जागेवर होता. तर अत्याधुनिक सेटअप आम्ही नवीन सहाय्याने आम्ही साईड वॉर्डनच्या बाजूला नवीन वस्त्रावर आम्ही इथं शिफ्ट केलेलं आहे. दंतरोग म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे दंतरोग असतात, नेमकी काय प्रकार आहे? दंतरोग म्हणजे सगळ्यात अगोदर लोकांना असं आहे की दाताला कीड लागली काय असं असतं. मी दंतरोग चालू झालं, दातांना कीड लागली, सेन्सेशन चालू झालं, थंड पाणी पिता येत नाही आपल्याला, किंवा काही आईस्क्रीम खाल्लं किंवा चहा पिताना पण लोकांना त्रास होतो. तर हे स्टार्ट एक रोग म्हणून आपण एक त्याला म्हणजे कन्सिडर करतो आपण. ठीक आहे. त्याच्यात कसं आहे की जेवताना काय आता किंवा काही आपण खाताना म्हणजे गोड खाताना दातामध्ये काय अडकली दातांना कीड लागलं चालतं आणि ती कीड स्टार्टिंगला आपल्याला त्रास देत नाही, पण तिथं सिम्पटम्स म्हणजे त्यानंतर अन्न अडकणे, आपण काय करतो पेन किलर खातो, अन्न अडकलं की काही त्रास वाटत नाही आणि थोडून काढून टाकतो, पण त्याच्याने काय होतं की वाढत. आणि जर आपण सुरुवातीला आपण डेंटिस्टकडे दाखवलं नाही, कीड लागली की आपण ते इग्नोर केलं तर ती कीड वाढून नस पर्यंत जाते आणि नस पर्यंत गेल्यामुळे त्याला आपण व्यवस्थ पडतो. जर आपण हेच जर आपण 6 महिने अगोदर डेंटिस्टचे विजिट घेतलो तर आपल्याला रूट कॅनलची गरज पडत नाही. आपल्याला मामूली ती कीड साफ करून आपण त्याच्यामध्ये आपल्याला कलरचं फिलिंग करू शकतो. आपण आता बोलता म्हणजे की 6 महिना अगोदर लोकांमध्ये अवेअरनेस नाही की दाताची ओरल चेकिंग हे प्रत्येक 6 महिन्यांनी करून घ्यावे. हे कितपत म्हणजे गरजेचं आहे, काय सांगणार? आयडियली आपल्याला पुस्तकी जिल्ह्याप्रमाणे डेंटल विजिट एव्हरी 10 to 12 मंथ्स, जे एक 10 ते 12 वर्षभरात आपल्याला एक नियमित चेकअप आपल्याला करणे गरजेचं आहे. पण आपण काय करतो, आपल्याला जेव्हा काही त्रास वाटला तेव्हाच आपण डेंटिस्ट विजिट करतो. पण आयडियली लोक ते पण इग्नोर करतात. जोपर्यंत काही स्वेलिंग येत नाही किंवा इंटेन्स पेन होत नाही तोपर्यंत डेंटिस्टकडे लोक दाखवतो. त्याच्याने काय होतं की ट्रीटमेंट कॉस्ट जे आम्ही ₹500 व्हायला पाहिजे त्याला आपल्याला ₹5,000 लागतात, जस्ट बिकॉज ऑफ इग्नोरन्स. कीड लागली म्हणजे रूट कॅनल करावंच लागतं असं नाही, असं असतं. कीड लागली असं कसं आहे की लहान मुलं आहेत, लहान मुलाचं आधी 3 ते 4 वर्षाच्या मुलापासून कीड लागणं चालू झालं तर आपण ते लागायला नाही पाहिजे. पण टिकटॅक फिशर सिलेंट पण एक असते, ते आपल्या पॅरेंट्सला पण अवेअर नाही आहे किंवा आजकाल लहान मुलांचे कीड न लागल्या पाहिजे म्हणून आपण पेज भेटतात किंवा काही पण असं पेज प्राप्त, त्याच्याने काय मुलांना कीड लागत. आणि दुसरी गोष्ट, कीड लागली तर त्याला रूट कॅनल करणे असं नाही राहत. कीड थोडंसं पण असलं आपण डेंटिस्टकडे जाऊन ते फील केलं, ती क्लीन करून आपण त्याच्यामध्ये फिलिंग केली तर आपल्याला रूट कॅनलला आपण त्याला ट्रीटमेंट करायचं गरज पडत नाही. लहान मुलांच्या बाबतीत बोलायला गेलं तर लहान मुलांचे पॅरेंट्स जे असतात ते आज गोळ खाऊ करतात पण आणि म्हणतात की दात जाऊ द्या, दात तुटले तर नवीन दात येतील. हा प्रकार कितपत म्हणजे गरज आहे, काय सांगणार? 80% लोक तर असं कन्सिडर करतात लहान मुलांचं की चुकीचं आपलं की काही दात पडतीलच, ते पडण्यावर नवीन दात चांगलं आहे. पण जेव्हा 4 वर्षाच्या मुलाचा दात किडतात तर दात पडायला आपल्याला 9 ते 11 वर्ष दात पडतं. जी दात आपल्याला छोटी दात म्हणतात ती पडायला आपल्याला 9 ते 11 मध्ये पडतं. तोपर्यंत जर आपण मुलांना पेन जर रेग्युलर देऊ शकत नाही, ते पॅरेंट्स काय करतात की एकदम जास्त मुलगा रडायला लागला किंवा स्वेलिंग आली तेव्हा डेंटिस्टकडे जातात. तर आयडियली कसं करायला गरजेचं करायला पाहिजेच नाही, कारण की त्याच्याने काय आहे की एखाद्यासाठी दुसरा त्याला पसरतो. आणि परमनंट जे आहे पहिली दाढ म्हणतो मुलाची 6व्या वर्षी आहे. आपल्या दुधाचे दात जे आहे ते किडलेले असते तर त्याची स्पीड आपल्या परमनंट होतं लागते आणि त्याच्यामुळे आपली पापडी दात पण खराब व्हायला लागते. म्हणजे येणारा दात पण खराब होऊ शकतो. आता ट्रीटमेंटच्या बाबतीत आपण बोलूया सर. रूट कॅनल पद्धती जी आहे, अगोदर जुनी जी रूट कॅनल पद्धती त्याला खूप फारशी ट्रीटिंग लागायची. आजकाल जे ऍडव्हान्स ट्रीटमेंट जी आहे ती कशा प्रकारची? जुने असं होतं की रूट कॅनल केलं 4 ते 5 म्हणजे प्रत्येक पेशंटला लागायचं. आता ऍक्च्युअली आपल्याकडे ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स स्पेशलिस्ट
त्याच्याने काय होईल की आपल्या अर्धा तासात जे विजिटला 4 विजिट लागतो त्या ट्रीटमेंटला, ते आपलं 35 ते 40 मिनिटात ते ट्रीटमेंट पूर्णपणे प्रॉपर रित्या ते पूर्णपणे क्लिअर होते. आणि त्याला वारंवार विजिट पेशंटला नाही, सिंगल विजिट मध्ये आणि आम्ही शहरात मोठ्या शहरात लोकांकडे तर आपण ते पण सिंगल विजिट पेशंट जास्त प्रिपेअर करतो. मी आमच्याकडे पण गावातली लोक पण येतात तरी ते सिंगल विजिट मध्येच ते प्रिपेअर करतात. वाऱ्यामध्ये नाही आलं. आपल्या हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपलं वैशिष्ट्य आहे की ओरल हेल्थ पूर्ण वन रूप देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. Yes. तर खूपदा असं होतं की ऍक्सिडेंटल टीथ वगैरे जर असते वेगळे वाकडे झाले तर अशासाठी आपल्याकडे काय सुविधा आहे? बघा ऍक्सिडेंटल ट्रॉमा जो होतो पेशंटला, तर तिथल्या पेशंटला जर ऍडमिट करायची गरज नसली, आपल्याकडे सगळं सर्जन येतात आपल्याकडे. ओरल सर्जन फ्रॅक्चर ट्रॉमा आपल्याकडे ते पूर्ण क्लिअर येतो. 24 आवर्स मध्ये आपल्याकडे ऑल कॉल डॉक्टर येतात. ते विदाऊट जर आपल्याला पेशंटला ऍडमिट करण्याची गरज नसली तर आपल्याकडची सगळी सुविधा मिळते. ऍक्सिडेंटल केस आहे, सर्जरी आहे, आयएमएफ सर्जरी म्हणतो, ते आपल्याकडे पूर्णपणे क्लिअर होतं. तर कसं आता आपण ग्रीज लावणे किंवा टोटल टेन्शन या प्रकारचं आता नवीन टेक्निक आली आहे त्याबाबत काय सांगेल? ऍक्च्युली ब्रीज एक कन्सेप्ट अगोदर जी जुनी पद्धती होतं की काढलेलं आपलं दात बसवायचं राहिलं, आपण काय करत होतो की 2 दातांचा सपोर्ट घेऊन आपण ब्रीज लावतो. 2 दातांच्या सपोर्ट मध्ये जे साईडची जे चांगली दात आहेत त्यांना आपण असं घासून त्यांना आपण त्याला ब्रीज लावतो. पण आता कसं आहे ब्रीज हे कन्सेप्ट थोडंसं आपण आधी जुनं राहतो. आता आपण काय करतो साईडचा आपण काहीच डिस्टर्ब करत नाही आणि तिथे आपण इम्प्लांट डिस्टर्ब करतो. इम्प्लांटने काय होतं की साईडच्या दातांना आपण काही डिस्टर्ब करत नाही, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्या दातामध्ये आपण इम्प्लांट कसं राहतं किंवा प्रत्यारोपण पण करतो जे रूट्स राहतात त्या इम्प्लांटचे ते आपण त्याच्यामध्ये ते इम्प्लांट प्लेसमेंट करतो आणि त्याचा वर सगळं म्हणजे इम्प्लांट वेळेला पेशंटच्या मनात येत असतं की इम्प्लांट खूप त्रासदायक असतो, तर काय इम्प्लांट वेळेला पेशंटला खूप जास्त पेन होते का? इम्प्लांट काय इम्प्लांट असं राहतो की दात काढायला जेवढा आपल्याला त्रास होतो किंवा होत नाही तेवढंच इम्प्लांटच्या प्लेसमेंटला होतो. इम्प्लांटला असं खूप मोठं सर्जरी किंवा असं काही राहत नाही. नॉर्मली आपण एक अॅनेस्थेशिया घेऊन एक 30 मिनिटाचा एक मिसळून असतो, बस ते आपण आपल्याकडे त्याच्यासाठी फिजिओ डिस्टन्स म्हणून एक मशीन असते त्याद्वारे आपण इम्प्लांट प्लेसमेंट करतो. हे तर झालं ते इम्प्लांटची बाबतीत. आता लहान मुलांमध्ये म्हणा किंवा मोठ्या मुलांमध्ये म्हणा तर आता वेगळे वागणे होणे हा प्रकार आहे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बेसल्स वापरले जातात. अगोदर बेसल्सचे वेगवेगळे प्रकार होते, आता इन्व्हिजिबल बेसल सुद्धा आलेले आहेत, काय सांगणार? अगोदर आपल्याकडे फक्त मेटल आणि सिरॅमिक हे दोनच पद्धतीचं होतं. मेटल मध्ये दिसणारे आणि सिरॅमिकचे किती दिसत नव्हते ते म्हणजे ओळखू येत नव्हते त्याच्यात. आता युजर आहे असं राहतो की त्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला वारंवार व्हिजिट करायची गरज नाही पडत. आपण एकदा स्कॅन करून घेतलं आणि त्यांना पूर्ण वर्षभराचं त्यांचं जे ट्रीटमेंटचं जे पूर्ण सेट आहे आपण त्यांना एका वेळी होते. त्याच्याने काय होतं की पेशंटला ते दिसत नाही. इव्हिजिलंट नावाप्रमाणेच तो इव्हिजिलंट असतो. त्याचा पेशंटला काही ते दिसत नाही आणि त्यांना रेग्युलर डेंटल व्हिजिट करायची गरज पडत. त्यांना वर्षभराचा मोठं सेट देतो, त्या सेट त्यांना रेग्युलर तो वापरतो. हे झालं बेसलची बाब. आता सर आपण सर्वात मोठी गोष्ट आपल्या क्षेत्रात हा खूप जास्त तंबाखू यूज करणारा क्षेत्र आहे, टोबॅको चिविंग क्षेत्र आहे. इथे खर्रा हा खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो जेणेकरून लोकांचे तोंड सुद्धा उघडत नाही. तर अशा वेळेला दाताचं ट्रीटमेंट करणं कितपत कठीण आपल्याला जातं काय सांगणार? खूप जास्त कठीण. आजकालचं 18 ते 20 वर्षाच्या मुलांपासून ते सिंगल फिंगर ओपनिंग ते 2 फिंगर ओपनिंगच बरं असतं. त्याच्याने काय होते की पेशंट जे पब्लिक आहे जे कला करतात त्यांना जेव्हा इथं प्रॉब्लेम होतो आणि मेन म्हणजे तिखट लागतं. एवढा इतकं लोक खातात की त्यांना प्रॉपर भाजी तर खाता येतच नाही. फक्त शिवाय त्यांना पर्याय आहे आणि समजा दात दुखायला जर लागलं त्यांना आम्हाला ट्रीटमेंट काहीच देता येत नाही दोन्ही व्यतिरिक्त. कारण की आपलं सिंगल फिंगर मध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. असं नाही रूट कॅनल होऊ शकत ना दात काढ. अशी जे लोक आहेत त्यांना काय मेसेज आपण देऊ इच्छिता? हे ऍक्च्युली असं आहे खरं खाण्यात आम्हाला विचारतात की तुम्ही खरं बंद किती दिवस करायचं 4 दिवसासाठी 5 दिवसासाठी जोपर्यंत त्यांना त्रास होते तोपर्यंत तो खरा बंद करतो. त्रास बंद झालं की ऍसिडिटीज जसं तसं ते चालू करतो. त्याच्यामुळे असं आहे की तुम्ही खरा खात असाल तर ऍक्च्युली आपल्या फ्युचरच्या तुम्ही परिवाराबद्दल तुम्ही विचार करून तुम्ही हे करा की खरा खाल्ल्याने काय होईल त्याचं जेवण बंद होईल खूप कमी वेळ. कॅन्सर तर होतोच. खरा खाल्ल्याने तो तोंडामध्ये काय करतो राहिलं तर कॅन्सर तर होणारच आहे. त्याच्यामुळे खरा खाणं बंद करा असं माझं मेसेज आहे.
केलं दाताच्या बाबतीत लोक अवेअर नाही आहेत, निग्लिजन्स खूप जास्त आहे. दाताला काही थोडासा त्रास झाला नंतर बघू, करून घेऊ, नंतर जाऊ आणि पेन किलर तुम्हाला पेन किलर खाऊन घेतात. हा प्रकार कितपत हानिकारक ठरू शकतो? बघा, दातांना दुखणं आपण जो काही म्हणजे मी पण एक पर्सन आहे, ते त्याचं डेंटिस्ट नाही. पण मला दात दुखलं तुम्ही थोडंसं एक दिवस दुखलं एक दोन महिने. पण ते रेग्युलरली असं असलं तर आपण नॉर्मली डेंटिस्ट नाही गेल्याने काय होतं, की जे ट्रीटमेंट फॉर तुमचं ते तुम्हाला अगोदर सांगितलं मी, की नॉर्मल मेडिकेशनने किंवा माउथवॉशने जर काम होणार असेल, अन्न अडकल्यामुळे जर दात दुखले, तर ती काय आपण माउथवॉश केलं किंवा नॉर्मल ते क्लीन केलं ते एवढं त्रास बंद होईल. पण तुम्ही डेंटिस्ट व्हिजिट नाही केली, डेंटिस्टची व्हिजिट नाही केली, अन्न तसंच अडकून राहिलं ते हळूहळू तिथे क्लीन आहे. तर जे सिंगल ओनली मेडिकेशन जे ओपन काम होणार असतो ते तुमच्या प्रोसिजर मध्ये कन्वर्ट होतं. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांना जागतिक स्तरावर काय एक मेसेज आपण ओरल हेल्थ या संदर्भात देऊ शकतो? सर्वात बघत नॉर्मली जेवण करताना 2 टाइम आपण ब्रश करणार आणि काही पण जेवण काही खाल्लं किंवा जेवण केलं तर टाकल तब्येत जरूर. त्याच्याने काय होतं दातांमध्ये काय अडकणार नाही आणि आपल्या दातांची हेल्थ चांगली. आपण रात्री नॉर्मली ब्रश नाही करत. ते त्याच्याने काय होतं दातावर अडकून राहतो आणि अडकून राहिले की ते हळूहळू ते कीड चालू होतात. त्याच्याने मग दाताचं ट्रीटमेंट वाढते आणि ट्रीटमेंट पण फक्त सिमेंट टाकणं लागतं की नाही झालंय म्हणजे मग सगळ्यात अगोदर ठेवले जात होते. कमाने डेंटल क्लिनिकच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्या इथे कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? आमच्याकडे डिजिटल एक्सरे आहे. तर नॉर्मली आधीचं असं होतं की एक्सरे जुन्या पद्धतीचं होतं की ते वॉश करून ते काढणे, फोटो दिसत. आता आमच्याकडे डिजिटल एक्सरे आहे. एका सेकंदात ते एक्सरे पेशंटला आपण दाखवू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याकडे माप घेण्यासाठी नवीन इंट्राव्हर स्कॅनर आम्ही अवेलेबल केलं आहे. ते तुमच्या शहरात आमदार सगळ्यात पहिल्यांदा ते होऊ शकतो. दुसरी गोष्ट आपल्याकडे इम्प्लांट पासून एक लहान मुलाचं डॉक्टर पासून ते इम्प्लांट पर्यंत सर्जन आमच्याकडे अवेलेबल. ऑन कॉल प्रत्येक डॉक्टर अवेलेबल आहेत. आमच्याकडे सुसज्ज स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ खूप चांगले आहेत आणि प्रत्येक रोगाचे ट्रीटमेंट आमच्याकडे अवेलेबल. डेंटल सोल्युशन साठी कोणतेही विचारणा आपल्याशी करायचं असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते आपल्याशी कशा प्रकारे संपर्क करू शकतात? आमचं दवाखान्याचं क्लिनिक जर दाखवायचं झालं तर नवीन बस स्टॉपच्या समोर साईबाबा हॉटेल्सच्या बाजूला आमचं क्लिनिक आहे. 10 ते 11 पर्यंत क्लिनिक चालू होतं. सकाळी 11 ते 9 वाजता. दुसरी गोष्ट आमचं ते संपर्क क्रमांक आहे 7218080545. या संपर्कामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बस स्टॉपवर दाताच्या बाबतीत दाताची निगा राखण्याच्या बाबतीत आपण आम्हाला माहिती दिली, आपला वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.